आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग जूनमध्ये सेवेत। केबल स्टेट ब्रिजच्या फिनिशिंगचं काम सुरू, तर सांताक्रूजच्या मुंबई विद्यापीठ चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून यामुळे सुटका होणार। बोरिवली ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचं 8% काम पूर्ण, तर काही महिन्यात प्रत्यक्ष भुयारीकरणाला सुरुवात होणार। 4 भुयारी खोदकाम यंत्रांपैकी 2 यंत्र तयार, तर त्यामध्ये अर्जुना TVM यंत्र चेन्नईतनं लवकरच मुंबईत येणार। ई बाईक टॅक्सीची मंजुरी रद्द करा, या मागणीसाठी रिक्षा संघटना आक्रमक। उद्या राज्यभरात आरटीओंसमोर आंदोलन करणार। ई बाईक्समुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येणार असल्याचा आक्षेप। शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी फरार पुण्यामध्ये ओंकार मोरेला पोलिसांकडून अटक। आरोपीकडनं एक पिस्तूल देखील जप्त। पुणे जिल्ह्यामध्ये निम्म्या शेतकऱ्यांनी काढला नाही फॉर्मर आयडी। फॉर्मर आयडीसाठी सर्वाधिक जुन्नर तालुक्यामध्ये 79%, तर सर्वात कमी मुळशी तालुक्यामध्ये 31%च नोंद। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ठाणे पालिका आता अलर्ट मोडवर। पुरेसे औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथकं सुद्धा सज्ज केल्याची माहिती। मुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सुविधांची उभारणी लवकरच। मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशासनाकडून 15 कोटींचा खर्च। पिंपरीतील 184 सोसायट्यांचा पाणीपुरवठा 1 जूनपासून बंद होणार। STP कार्यान्वित नसलेल्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद होणार। पालिका आयुक्त शेखर सिंग यांचे आदेश। पुण्यातील हवेली तालुक्यातल्या किवळे गावामध्ये शासन आपल्या दारी उपक्रम, तर शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे अनेक कामं एकाच ठिकाणी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा।